महाराज बाया लय बायासारखं भांडण, बायासारखं रडणं, बायासारखं बोलणं. नवरा बायकोची भांडणं लागली होती. बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. बाया काय बोलतील भरोसा. आणि प्रत्येक बाई प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते. गडी पटलं तर व्हाय म्हणा. बायकांचं भांडणातलं ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले. अय गडी खरं आहे का ना. काय म्हणती बायको मी हाय म्हणून. दुसरी असती तर कसं पाठ आहे बघा. दुसरी असती तर काच गेली असती. लय खुश होऊ नको. ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती. तू काय जाय ना दुसरी काय आहे ना. काय लय प्रेम आहे का दादा. मला नवरा बायकोचं भांडण लागलं. बायको म्हणली तुम्हाला माझी कदरच नाही. तुमचं सगळं मी सांभाळते. काय काय सांभाळू. नवरा म्हणलं तुझ्या पाया पडतो. सगळं मी सांभाळतो. तू फक्त तुझं तोंड सांभाळ. तेवढं सांभाळलं तर जगाचं कल्याण होईल महाराज. बायाचं तोंड. नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत नेता का. तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय. बोलत जा ना. बायकोला आत नेता का. कुठं सोडता पंपाच्या. त्याचं कारण आहे पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाये. कळलं त्यालाच कळलं. बाई बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही. महाराज तुम्हाला सांगते पात्रीकर दादा तुम्हाला काय पोस्टर बिस्टर लावायची गरज नव्हती. फक्त एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला शेवटला म्हणून यायचं. काय तिला फक्त म्हणायचं. कुणाला. महाराज ती अख्ख्या गावाला सांगते. आणि बायाची पद्धत सांगायची. बायांनो पटलं तर बघा बरं का. तुम्ही कसं सांगता. तुला म्हणून सांगते बरं का. दुसरीला सांगितलं नसतं. अगं अख्ख्या बदनापूरला सांगितलं. अजून कोणाला सांगायचं राहिलं. बाया ज्या घरात शांती आहे त्या घरात पैसा टिकतो. लोकांची निंदा केली ना एका हत्येचं पाप लागतं दादा. म्हणून सांगते शांती ठेवा. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. हे जरा नीट ठेवा. आई बाप तसे सासरे लिकी तशा सुना. अय सुना जरा नवऱ्याच्या आई बापाला सांभाळा. इथल्या तरुण बाया ज्या आपल्या नवऱ्याच्या आई बापाला सांभाळत नाही पांडुरंगाची आण घेऊन सांगते त्यांची अवलाद त्यांचा छळ केल्याशिवाय सोडणार नाही. नीतिमत्तेचं चक्र आहे दादा फिरणार. म्हाताऱ्या लय खुश होऊ नका. तुम्ही बी लय आतल्या गाठीच्या. म्हाताऱ्यांचा एकच दणका माझ्या जमान्यात नव्हतं बायास. अगं खा की डंगरे सुखानं. तिच्या नशिबानं आलंय सुख तर भोगू दे. नाही महाराज शांती ठेवा दादा. थोडं जपा ना जपा. म्हातारीला वाटतं माझ्या सुनेनं मला थाटात सांभाळावं आणि त्याच म्हातारीला वाटतं माझ्या लेकीचं सासरं झटक्यानं मारावं. लगेच कोरोनात पॉझिटिव्ह निघावं आहे की नाही. अगं जरा नीट वाग. तू नीट वागली तर घर आहे नाही तर काही खरं नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट घर नीट. पायाला हात लावून सांगते बाया शांती ठेवा. अनय पुरींनो आपल्याला 3 गोष्टी आल्याशिवाय लग्न करायचं नाही बरं का बाया. उगा आपला उताडा लोकाच्या मुळावर सोडायचा नाही. तुम्हाला माहित आहे का जावयाचा लय लाडका असतो. त्याला माहित आहे. सासूला माहित असतं सासऱ्याला. जी वादळ आपण सांभाळू शकलो नाही ती ह्या पाट्यानं सांभाळली. लाडच लाड महाराज जावयाचा. तुम्हाला सांगते पुरींनो 3 गोष्टी. पहिलं संस्कृती. तुम्हाला मोठ्या माणसांची आदर करता आली पाहिजे. संस्कृतीची कदर करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट शिक्षण. खेडेगावातल्या बायांना सांगते पुरुषांना कमीत कमी 12वी झाल्याशिवाय लग्न करायचं. तिला कळलं पाहिजे आपलं कोण आहे परक कोण आहे व्यवहार ज्ञान आलं पाहिजे. 12वी झाल्याशिवाय लग्न करायचं. तिसरी गोष्ट स्वयंपाक. पायाला हात लावून सांगते लय आईचा लाड. ऋतुजा तू इंजिनिअरिंग करती. तू पॉलिटेक्निकल करती. तू लॉ करती. तू मेडिकल करती. मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंगरे लगीन झाल्यावर काय तूच जाण रे का ती सोबत.
चंद्रावर जरी गेली तरी पुरीला स्वयंपाक करावाच लागणार आहे. लई लाड. मला सांगा, लग्न झाल्यावर तिथं कोण असतं? आई असती का? कोण असतं? बाया कोण असतात? जगदंबेचा दुसरा अवतारच असतोय. आणि ते काय गुढीच सांगतोय. सासू चिडती तेव्हा हिला आई आठवते. मग ऋतुजा म्हणती, आई अंबाबाई मला कशी गप्पावली, चपाती येई ना म्हणून माझ्यावर सासू धावली. तुम्हाला लईच करंट येतोय नाही, जरा झटकाच आहे अंबाबाईच्या गाण्यात काही म्हणा बरं का. म्हणून तुम्हाला सांगते, स्वयंपाक शिका. काही आरती करणार म्हणून तिथं गेल्यावर आपले सासरे पण प्रेमानं सांगते, दादा काही गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. पोरींना संस्कृती येणं गरजेचं आहे, पोरांना कर्तृत्वाचं वागणं गरजेचं आहे. कारण शेवटी कसं आहे ना दादा, काही केलं तरी देवाच्या नामाशिवाय पर्याय नाही. किती जगा दादा, देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी नाही, देवाचं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही. मला संसार वगैरे सगळं बाह्य गोष्टी आहेत. सुखी राहायचं आहे ना, मी तुम्हाला सांगते कसं राहायचं. सुख कशात आहे मी तुम्हाला दाखवते. पुरुष मंडळी हातवरी करा. पुरुष मंडळी, कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, ज्याला गॅरंटी आहे की मी पुरुषच आहे अशानं हात वर करा. ज्याला डाऊट आहे त्यानं खाली ठेवा. लोकाला काय माहिती तुम क्या चीज हो, तू चीज बडी है मस्त मस्त. घेतले दोन्ही प्रेमाने. लक्ष्मी शारंग तज सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले? घेतले तर घ्या. तुम्ही काय माझा ऐकाय बसला हो का? माणसाला बोलल्यावर राग येतो महाराज, पण एवढं वेळी त्यात काळात गबाळ बसलंय की नाही. ह्यातलं निमार्धच कीर्तन ऐकाय आलंय. निमार्ध तर एकाच कामासाठी आलंय. पोरगी कशी असं केवढी असं पोरगी बघायला बळ जमले महाराज. यात असे काही काही नमुने जी कधीच कीर्तन ऐकत नाही पण आज आल्या. खरंय महाराज, कारण त्यांनी मला समक्ष कधी पाहिलं नाही. जे काय असेल ते आपला मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया, बाकी काही सुद्धा नाही. पण काही मना पोरा हो दिसत तसं म्हणून तर जग उरपाट लुगड निसत दिसण्यावर जायचं नाही. म्हणून तुम्हाला सांगते, जीवनामध्ये देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही, आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असा. म्हणून याच्यात गुंतू नका दादा. करायचंच ना तर मनाभावनेतून त्याच्यावर प्रेम करा दादा. कमीत कमी सुख तरी लाभेल. आणि ते करायचं कसं? आता यांचं झालं, तुमचं काय? सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे. सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे नाहीत. ऐकून घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लय माहिती, खालीच घ्या. पण एका ना एका बाईनं डोक्यावर पदर घ्यायचा पटकाय. आता कुठं गेलाय हुडका? साडीला धरूनच येतो. पण मी काय म्हणते, बायका तुमच्या पदर त्यांची. तुमच्या बायकांना पदर ही मेज घ्यायला लावायचे. तुम्ही लगीन करता कशाला? लोकाच्या जीवाला कार महाराज. प्रेमाने हाताने टाळी, मुखाने ना बसलेले. जी टाळी वाजवणार नाही, मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाचे आंस घेऊन सांगते 2 महिन्यात अंगावून वार जाईल. वार कळत का? जिंदगीत कधी सरळ व्हायचं नाही महाराज. पण प्रेमाने विठो पाय रखुमा, जगत गुरु तुकाराम महाराज की तुकोबराय सांगतात महाराज. विठोबाचं चिंतन करणारी, दुसऱ्यासाठी जगणारी सात्विक लेकरं ज्यांच्या पोटी आली ना महाराज, खुबार 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 खुबार
माझा आणि राजकारणाचा कधी संबंध येत नाही, पण मी कायम सांगत असते, ज्या लोकांना परमार्थाच्या आणि धर्माच्या गोष्टीची जाणीव आहे ना, पांडुरंग त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही. फक्त जाण लागते दादा, जाण. आणि जीवनात आहे ना, जे तुमचं आहे असं तुम्हाला वाटतं ते तुमचं नाही. विपदो विपदो नीव संपदोनुच संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे दादा. हे जरा डोक्यात घेत जा. पैसा मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. दादा काय आपलं आपलं काही नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, तिथे मनुष्याचे काय आहे. म्हणले काळजी करत जाऊ नका. झालं गेलं सोडून द्या दादा. आता आता सगळं ऐकलं सोडून द्या. आता 5 गोष्टी ऐका. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. 5 गोष्टी घेतल्या की जीवन आनंद आहे. म्हणून सांगते तुकोबराय म्हणतात, ज्यांच्या पोटी सात्विक लेकर जन्माला आले ना, देवा मागणी मागतोय त्या मायबापांची सेवा मला घडू दे. ज्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना, अशा मायबापाची सेवा, त्यांचं चरण स्पर्श जर मला घडलं ना, माझ्या भाग्याला पार नसेल. अशी लेकर पोटी यायला पाहिजे दादा. शिवजयंती म्हणून सांगते, पायाला हात लावून सांगते, कर्तृत्वानं जगा दादा, थाटात जगा. महाराज मरण जरी समोर आलं ना, तरी आपल्या नजरेत अंगार असावा, शरीरात ताटपणा असावा, आणि कर्तृत्वामध्ये आपल्या तेजस्वीपणा असावा. मला जीवनामध्ये जास्त करण्याची गरज नाही. तू का म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. शेवटी सांगणं काम माझे, करणं काम तुमचं आहे. दादा कीर्तनाला आलात तसं काहीतरी घेऊन जा, चांगल्या बघून चपल्या उचला. सांगणं काम माझं आहे. दादा 2 मूर्तिकार मूर्त्या घडवून आणतात आणि सांगतात यातली एक 10 लाखाची, एकीला किंमतच नाही. कसं काय? संत घेतात, एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातनं बाहेर येते. तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात, ती या कानातनं बाहेर येत नाही. तिला अशी काही वेज असतात, ती बेंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? जो इकडून घालून इकडून सोडून देतो कवडीची किंमत नाही, पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, जीवनाचं लाख मोड झाल्याशिवाय राहत नाही. आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. सांगणं काम माझं दादा. घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाचं आहे. पाणी पिणं घोड्याचं आहे. मी मालक आहे, तुम्ही माणसं आहेत महाराज का. सांगणं काम माझं आहे. बोलण्या चौकामध्ये येण्यात सुद्धा वेळ झाला. सुंदर असं नियोजन केलं होतं दादा. वा निसर्ग सुद्धा किती साथ देतोय. नाहीतर आमच्या भागात, नाशिक भागात तिकडे सगळीकडे पाऊस चालू आहे दादा, पण निसर्गाने भरपूर साथ दिली. त्याला सुद्धा माहित आहे. अरे ज्या बदनापूर मध्ये पात्रीकर दादांनी एवढी थाटात शिवजयंती साजरी केली, काय ताकद आहे तिथं निसर्गानं. ताकदच नाही दादा. जिथं कर्म आणि नीतिमत्ता योग्य आहे ना, भगवंत आड फाटा घालत. पण जिथं नीती घाण आहे ना, तिथं किती कमवा र, शेवटी भिकारी ती भिकारीच. किती कमवा, रात काहीच नाही. म्हणून नीतिमत्तेनं जगात. आता चला सांगणं काम माझं आहे, म्हणून तुम्हाला सांगते. बोलण्याच्या योगात यदा कदाचित काही चुकलं असेल, काही राहिलं असेल, तर जे काही राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. त्यांचा माझा काही सुद्धा संबंध नाही. हे बघा विनोद आहे, विनोद. म्हणूनच म्हणलं मी येईल महाराज. जमलं तर नक्की येईल महाराज बरं का. पण येणार, काळजी करू नका, येणार महाराज. कसं आहे ना, जीवनामध्ये मान नाही, त्यांना तर आणावंच लागणार आहे महाराज बरं का. जीवनात कसं आहे ना महाराज, लय अवघड आहे. विनोद आहे, लक्षात ठेवा. कसंही केलं ना, काहीही केलं ना, तरी शेवटी समाधान इथे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून यदा कदाचित काही चुकलं असेल माफ करा. सुंदर असे आमचे टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, सुंदर असे चोपदार ताई, त्याचबरोबर विणकरी दादा, अगदी सगळ्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर आमचे ससाणे दादा, त्यांनी सुद्धा कीर्तन ठेवलं होतं. त्याचबरोबर आमच्या इकडे काका इथे असणारे, त्यांनी सुद्धा कीर्तनाला आले. त्याचबरोबर आसपासच्या गावचे सगळेच असतील, बलिराज दादा असतील, सगळे सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर असं सिस्टीमवाले दादा,
तुम्ही कीर्तनाला आलेले सगळे पाथरीकर दादा अगदी अगदी सगळ्यांचे मनस्वी आभार मानते. जे कीर्तनाला आले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन तंगडं पसरून बसले त्यांचे आभार, जे घरी पालतं पडले त्यांना दंडवत, सगळ्यांचे आभार. त्याचबरोबर तुमच्याच भागातील उत्कृष्ट असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार शिवचरित्रकार गजानन महाराज देठे ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचे देखील मनस्वी आभार मानते दादा. कारण कसं आहे ना दादा, बरं का आमदार दादा, तुम्हाला वाटत असेल राजकारण लय वाईट आहे, पण आमच्या परमार्थात लय राजकारण आहे. काय सांगायचं तुम्हाला, एखाद्या महाराजाच्या कीर्तनाला दुसरा महाराज येईल हे जरा कमीच आहे, कारण त्याला खपतच नाही. महाराज तोड सुद्धा कसं नको करून बसतात, तुम्हाला खरं सांगते. पण त्यांना माहीत आहे मी काय सांगणार आहे. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, तरी सुद्धा सर्व माहीत असताना सुद्धा ऐकण्याची हिंमत बरीच कमी माणसं ठेवतात दादा. म्हणून लहान बहिणीसारखं त्यांनी ऐकण्याची हिंमत ठेवली, त्यांचे मनस्वी आभार मानते. आमचे उत्कृष्ट असे दोनही मृदुंग वादक, काय ताकद आहे दादा हातात, गोड वाजवलं. अशा माझ्या सख्या भावासारखे अशीच कायम साथ राहू द्या बरं का. तुमच्या दोघांचे मनस्वी आभार. सुंदर गायनाचार्य सगळे आमच्या बहुमंडळी काय सुंदर साथ केली, तुमचे सुद्धा मनस्वी आभार. या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या दऱ्यात वा. सगळ्यांचे मनस्वी आभार. यदा कदाचित बोलण्यात काही चुकलं असलं माफ करा, चांगले तुम्ही घ्या, वाईट ते परत द्या. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. काही नाही दादा, सगळं तुमचंच आहे. महाराज हे पाथरीकर दादांचं पाथरीकर कॅम्पस सर्व कॉलेज. महाराज निर्गुण निराकार पण इथे ठाई ठाई परमात्म्याचं अधिष्ठान आहे. महाराज हे सुद्धा एक मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिरामध्ये मला येऊन माझ्याच वयाच्या माझ्याच कॉलेजसारख्या येण्याचा आनंद प्राप्त झाला. मी मनस्वी आभार मानते. महाराज आता यावर्षी करून थांबू नका बरं का दादा, आता यावर्षी करून थांबू नका. जवळ मी जिवंत आहे तवर तरी करा बरं का. एखादा कदाचित पॉझिटिव्ह निघाले तर द्या सोडून महाराज बरं का. पण तवर तर मी भगवंताकडे विनंती करते, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या कॉलेजचं या कॅम्पसचं या शिवजयंतीचं नाव झळकत राहो ही भगवंताकडे विनंती करते दादा. अशीच यश, अशीच प्राप्ती शिखरापर्यंत उंची गाठो. आकाश